रामकृष्ण हरे. सज्जन हो, मनुष्य जीवन हे अनमोल परमेश्वराची देणगी आहे. हे आरोग्य संपन्न राहण्यासाठी तज्ज्ञ काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतं, आयुर्वेद काय म्हणतो आणि संत काय म्हणतात, त्याविषयी आजचं हे विवरण आहे. ऐका. आरोग्य हीच खरी संपत्ती. रोगमुक्त जीवन हेच खरं जीवन आहे. आयुर्वेदामध्ये वातज, पित्तज आणि कफज असे 3 प्रकारचे रोग सांगितलेले आहेत. वातज, वातापासून होणारे रोग 80 प्रकारचे सांगितले. पित्तज, पित्तापासून होणारे रोग 36 प्रकार. कफज, कफापासून होणारे रोग 8 प्रकार. आणि मग मानसिक रोग तर काही 80चे आकडे आहेत, काही आहेत, पण मानसिक रोग नक्की असतात. आणि मानसिक रोगाचा परिणाम या पंचमहाभूत या शरीरावर सुद्धा होतो. मन बिघडलं की हे शरीर एकदम विक्षिप्त दिसतं, चेहरा उतार. आज काय तुझा चेहरा उतारला आहे? कोणी शिव्या दिल्या का तुला? काय झालं, काय कशाने नाराज झाला? म्हणजे मन जर आतलं बिघडलं तर हे शरीरसुद्धा त्याचे दर्शक बनतं, आरसा बनतं. तेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांची मतं काय आहेत ते आपण ऐकली पाहिजे. दृष्टांत पाहूया. रोगे पिडिलिया धावे वैद्याचे या घरा, आपुल्या परिहारा दुःखाचे या. मनुष्य एकदा रोगाने पिडला ना की तो वैद्याच्या घरी जातो. गरजावंताला अक्कल नाही असं म्हणतात. आणि मग कोणी काय सांगितलं की तिकडे जातो. अरे त्या वैद्यापेक्षा हा वैद्य फार. पूर्वी वैद्याचा हा प्रकार असायचा, आता डॉक्टर आलेले आहेत. तेव्हा तो वैद्याच्याकडे जातो आणि मग वैद्य काय म्हणतो ते शास्त्रकार काय म्हणतात बघा. वैद्यो वदन्ति कफपित्त मरुद्विकारान्, ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ते, भूताभिष्वंग इति भूतविदो वदन्ते, प्रारब्ध कर्म बलवन् मुनयो वदन्ते. काय श्लोक महत्त्वाचा आहे बघा. किती तात्विक आहे हा श्लोक, किती मार्मिक आहे, किती मुद्देसूद आहे. 4 मुद्दे अगदी त्यांनी सांगितलेले या श्लोकामध्ये आहेत. तर तो रोगी माणूस जेव्हा वैद्याकडे जातो तेव्हा तो वैद्य काय म्हणतो ते सांगितलं आहे. वैद्यो वदंती, वैद्य बोलतो, म्हणतो. काय म्हणतो? कफ पित्त मरुद्विकारान. ह्या 3 पैकी काहीतरी तो सांगायला लागतो. तुला कफ झाला आहे, मरुद्विकारान तुला वात झाला आहे, कफ पित्त तुला पित्त झालेला आहे. या 3 रोगापैकी तो निदान करायला लागतो. तशा दृष्टीने तो त्या रोग्याकडे पाहतो, त्याचं निदान करतो आणि त्याच्यावर उपाय सुचवतो. वैद्यो वदन्ति कफपित्त मरुद्विकारान्. तोच रोगी जर ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ते, ज्योतिर्विदाकडे गेला म्हणजे ज्योतिष जाणणारं, ग्रहपिढा सांगणाऱ्या लोकांकडे जर गेला, कारण याच्याकडं त्याला गुण नाही आला, मग दुसरे सांगता अरे त्याला काय आहे, त्या ज्योतिषाकडे जा, तो बरोबर सांगतो कशाने त्रास होतो आहे तो. आणि मग तो ज्योतिषाकडे जातो तर ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति. ज्योतिर्विद लगेच तो आपलं पंचांग काढतो, एकदम मग तो सांगतो तुमचे ग्रह फिरलेले आहेत त्यामुळं तुम्हाला त्रास होतो. ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति. ग्रहपीडा सांगायला सुरुवात करतो. तोच रोगी दुसरं कोणीतरी सांगतो की त्याच्याकडे काय जातोस रे, तो ह्याच्याकडे जा. भूताभिष्वंग इति भूतविदो वदन्ति. देवऋषाकडे जा. देवऋषी म्हणजे गंडा दोरे करणारा, भूतबाधा सांगणारा, नंतर काहीतरी नारळ लिंब नारळ उतारा टाक म्हणणारा, त्याला भूताभिष्वंग संस्कृतीने म्हटलेलं आहे. भूतबाधा जाणणारा. भूताभिष्वंग इति भूतविदो वदन्ति. त्याच रोग्याला जर तो सांगायला लागला की मला असं असं होतं आहे,
त्रास होतो आहे, घरातली माणसं लागत नाही आहेत आणि सगळे आमच्या घरामध्ये विक्षेप झालेला आहे, मनाला फार दुःख होतं, मधून मी आजारी पडतो, अशी त्याची कहाणी तो सांगतो. हे सगळ्यांना तीच कहाणी सांगतो तो. तेव्हा मग हा काय सांगतो, भूताभिषोंग, भूतबाधा झाले सांगणारा माणूस म्हणजे देवऋषी, तो म्हणतो तुम्हाला भूतबाधा झालेली आहे किंवा तुमच्या पूर्वजांचा कोप झालेला आहे. भूताभिष्वंग इति भूतविदो वदंती, आणि मग त्याच्यावरचे तो उपाय सांगतो. आणि मग हाच माणूस जर का एखाद्या संताकडे गेला, ज्ञानी माणसाकडे गेला की जो शास्त्र जाणतो आहे, वेदांत शास्त्र जाणतो आहे, संतांचं सगळं वाङ्मय जाणतो आहे, त्याच्याकडे जर तो गेला तर ते काय सांगतात मग, प्रारब्ध कर्म बलवन मुनयो वदन्ते. ते सांगतात बाबा रे, तुझं प्रारब्ध कर्म बलवन आहे, तो सगळा भोग भोगल्याशिवाय तुला काय हा रोग बरा होणार नाही. तू कितीही उपाय केलेस ना तरी हा रोग जेव्हा तुझं प्रारब्ध संपेल, येती तुका महाराज म्हणतात की तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. जे आपण पूर्वी कर्म केलेत, पाप केलेत ना, रोगाच्या रूपाने ते भोगायला येतात. ते पाप संपलं की ते रोग आपोआप बरे होतात. आणि असं संतांचा विचार ते सांगतात. भूता विश्वंग इथे भूतविदो वदंती प्रारब्ध कर्म बलवन मुनयो वदंती. शास्त्र सांगणारे लोक ते सांगत असतात. असाच एक कथाभाग आहे की पूर्वी आपल्या भूतलावर वाघभट नावाचा मोठा वैद्य, की त्याची कीर्ती स्वर्गापर्यंत गेली. अश्विनी कुमार जो वैद्य आहे देवांचा, त्याच्या कानावर ही कीर्ती गेल्यानंतर त्याने कावळ्याचं रूप घेऊन त्या वाघभटाच्या दारामध्ये झाडावर येऊन बसला आणि तो संस्कृतमध्ये त्याला प्रश्न विचारायला लागला, को रुक म्हणजे कोण रोगी आणि कोण निरोगी, म्हणजे कशामुळे मनुष्य रोगी होतो आणि कशामुळे निरोगी राहतो, असे दोन प्रश्न विचारले. तेव्हा वाघभटाने सांगितलं, वाघभट म्हणतात हितभूक मितभूक. तेव्हा हिताचं म्हणजे आपल्याला जे पचेल तेच खाणारा, रुचेल ते नाही, पचेल ते खाणारा आणि कमी खाणारा, असा जो कोणी असेल ना तर तो निरोगी राहू शकतो, असं वाघभट वाचा तुम्ही. वाघभटाने मोठा एक ग्रंथ लिहिला आहे आरोग्यशास्त्रावर. तर त्या वाघभटाने हे दोन उत्तरं दिली आहेत. तेव्हा आपण म्हणत असतो, जेवत असताना पंक्तीत आपण वाढताना म्हणत असतो, सावकाश जेवा, सावकाश होऊ द्या, सावकाश जेवा. स अवकाशम अवकाशेन सहितम सावकाशम, म्हणजे पोटामध्ये जागा ठेवून जेवा, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. आपण अर्थ काय घेतो, सावकाश जेवा म्हणजे पार कंठापर्यंत जेवा, आकंठ जेवण. तेव्हा तसा अर्थ तो नाही आहे. पोटात जागा ठेवून जेवा, पोकळी ठेवा, हवेला एक भाग ठेवा, अन्नाला एक ठेवा, पाण्याला एक ठेवा, असा त्याचा अर्थ आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुम्ही हे 3 भाग पोटाचे केले पाहिजे. आणि म्हणून त्याला म्हटले सावकाश जेवा, अवकाश ठेवून जेवा, पोटामध्ये जागा थोडी ठेवा हवेला. आणि आयुर्वेद असा सांगतो, सूत्र लक्षात ठेवा. सामान्य ज्ञान फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आपलं सामान्य ज्ञान माहिती पाहिजे. बरेच रोग आपण आपले बरे करता येतात किंवा अंदाज बांधून आपल्या सकारात्मक होता येतं. आपल्याला आपल्या रोगाची कल्पना असावी. काही माहिती नसतं, ते सांगेल तसंच आपण ऐकत असतो. तसं चालत नाही, तुम्हालासुद्धा काही ते ज्ञान पाहिजे. तेव्हा वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद सांगतो, सर्वे रोगाः अजीर्ण संभवाः. सगळे रोग अजीर्ण माणसाला झाले की होतात, म्हणून कमी खा. अजीर्ण झालं नाही पाहिजे, अजीर्ण होईपर्यंत माणसं जेवतात. म्हणून आयुर्वेद सांगतो सर्वे रोगाः अजीर्ण संभवाः. मग औषध काय, दुसरं एक सूत्र सांगितलं आयुर्वेदाने, लंघनम परम औषधम. लंघनम परम औषधम, लंघन केलं पाहिजे. मनुष्य रोगी झाला म्हणजे आजारी पडला की त्याने पहिलं लंघन केलं पाहिजे, म्हणजे अन्न आणि पाणी वर्ज्य केलं पाहिजे, उपवास धरला पाहिजे. म्हणजे मग ते कारण अन्नाने म्हणजे अजीर्ण संभवाने रोग होतात ना,
म्हणून लंघन हे महत्त्वाचं आहे. तिसरा एक रोग असा आहे की काही रोग असे आहेत की कालो ही परमौषधम. काल म्हणजे वेळ हेच त्याच्यावरचं औषध असतं. उदाहरणार्थ पडसं आलं आहे, पडसं आलं तर आपण उगीचच नाना प्रकारचे औषधं घेतो, काय काय करतो. औषधं घ्यायला हरकत नाही, गंमत म्हणून विश्रांती म्हणून आता घेतलं आहे औषध, असं मानसिक सकारात्मक होण्यासाठी ते ठीक आहे. पण 2-3 दिवस तुमचं किती औषधं घेतले तुम्ही तरी पडसं कमी होणार नाही. ते 2-3 दिवस ते सगळं बाहेर फेकल्याशिवाय, तुम्हाला मोकळं केल्याशिवाय ते जात नाही. तेव्हा कालो ही परमौषधम, वेळ हेच त्याचं औषध आहे. तोपर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल. असे काय रोग आहेत की ते तेवढ्या दिवसानेच जातात. तेव्हा एका संतांच्या विचाराने या भागाचा आपण समाप्ती करूया. तुकाराम महाराज म्हणजे संत काय म्हणतात त्याच्यावर बघा. तो का म्हणे भोग सरे, भोग सरे, तो का म्हणे भोग सरे. भोग एकदा आपला सरला, गुण येती अंगारे. अंगारा लावला तरी गुण येणार, कारण भोग सरला की गुण येतो. आणि मग माणसं म्हणतात, अहो किती लोकांकडे काय काय औषधं केले, पण त्या बाबाचा नुसता अंगारा लावला तर आमचा सगळा रोग बरा झाला. होणार ना? का तर तुमचा भोग सारला की अंगाऱ्याने सुद्धा गुण येतो. आणि भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कितीही ऑपरेशनं करा, कितीही औषधं का, सगळ्यांची फेड केल्याशिवाय तुम्हाला तो रोग बरा होणार नाही, असा त्या दुसरा एक अर्थ आहे. तेव्हा एका चांगल्या सुभाषिताने या व्हिडिओची समाप्ती करूया. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तु ते. संध्याकाळच्या वेळेला हे प्रार्थना म्हणायचा श्लोक आहे. काही मुलांना ही प्रार्थना म्हणल्याशिवाय आया जेवण देत नाहीत. अगोदर शुभम म्हण, शुभं करोती कर आणि मग जेवण. आणि या श्लोकाचा अर्थ काय, कशाकरता घेतला आम्ही श्लोक, की आरोग्यम धनसंपदा, हा याच्यातला हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आरोग्य हीच खरी संपदा आहे, हेच खरं धन आहे. आणि म्हणून आपल्या आरोग्याला जपा. आपलं आरोग्य कसं बरं राहील त्यासाठी हे सगळे सूत्र, आयुर्वेद, वाघभट, चरक संहिता, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. महत्त्वाचे सूत्र सांगितलेले आहेत. तेव्हा हे सगळं जनरल नॉलेज जे आहे ना, हे बरंच आपल्याला माहिती असावं. आणि मग बाकीचे उपाय करायचे की नाही, तर जसं सांगितलं आहे संतांनी की प्रारब्ध कर्म बलवन मुनयो वदंती. सगळे उपाय झाले की मनुष्य प्रारब्धावर येऊन थांबतो, कारण रोग बराच होत नाही. मग काय आमच्या दैवात असेल तसं होईल, सगळं करून झालं म्हणतात. म्हणजे शेवट हा तिथे येतो, ते शेवटचं विश्रांती स्थान आहे. म्हणून तो विचार तोही डोक्यात ठेवा. सगळे उपाय करत करत जा, पण सगळं करत असताना सकारात्मक राहा. मनोबल खाली येऊ देऊ नका, मनोबल वाढवा जमलं तर. आणि मगच आपलं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य ठीक राहील. तेव्हा मनोबल आणि शरीर बल दोन्ही बल माणसाला पाहिजे. आणि ते बल सगळ्यांचे टिकून राहो, आपली आरोग्य संपत्ती टिकून राहो, अशी शुभेच्छा व्यक्त करूया. आणि आजचा व्हिडिओ समाप्त करूया. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.